नमस्कार श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो नमस्कार, स्वागत आहे. आपण ऐकत आहात श्री दत्त जयंती विशेष श्री दत्तात्रय पुराण मराठी कथासार स्वरूपामध्ये. यामधील अध्याय पहिला. चला या दिव्य अशा अध्यायाला श्रवण करूया. पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल अथवा अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि हा व्हिडिओ हे अध्याय जास्तीत जास्त शेअर सुद्धा अवश्य करा. चला ऐकूयात अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. सकल सृष्टीतील चराचर देवता भगवान श्री गुरुदेव दत्त, श्री नरसिंह सरस्वती, श्रीपाद श्री वल्लभ, श्री स्वामी समर्थ आणि सर्व गुरुचरणी साष्टांग दंडवत करून श्री दत्तात्रय पुराण या दिव्य अलौकिक आणि अद्भुत अशा ग्रंथाला सुरुवात करूयात. महर्षी व्यास आणि त्यांचे काही शिष्य महर्षी व्यासांच्या आश्रमामध्ये एका रात्री सर्व दैनंदिन कार्यक्रम पार पडल्यानंतर स्वस्थपणे चिंतन करत बसले होते. मंद वारा वाहत होता आणि डोक्यावरच्या आकाशामध्ये चांदण्यांचा प्रकाश चमचमत होता. वातावरणामध्ये शांतता पसरलेली होती. तेवढ्यात पूर्व दिशेला पौर्णिमेचा चंद्र उदयाला आला आणि वातावरणामध्ये सर्वत्र प्रसन्नता भासू लागली. महर्षी व्यासांच्या अनेकविध शिष्यांपैकी एका शिष्याने व्यासांना, गुरुवर्यांना, हे गुरुवर्य, माझ्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली आहे, एक शंका आहे, एक प्रश्न आहे. हे गुरुदेव, मी आपणाला तो प्रश्न विचारू का? गुरुवर्यांची अशी आज्ञा घेऊन जेव्हा त्यांनी या आज्ञेला होकार दिला तेव्हा मग त्या शिष्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली की आता कलियुगाला सुरुवात झाली आहे. या कलियुगामध्ये एक भयंकर काळ आलेला आहे आणि या काळामध्ये, या कालखंडामध्ये सामान्य मनुष्याला तारून कसं जाता येईल? कोण नेईल? सर्वसामान्य मनुष्याचा रक्षण करता कोण असेल? शिष्याच्या या प्रश्नावर महर्षी व्यासांनी उत्तर दिले. ते म्हणाले, कलो दत्त विनायको. अर्थात या कलियुगासारख्या अतिशय तीव्र, सर्वसामान्य जनांना महाकठीण, भगवत भक्तांना त्रासदायक अशा या कालखंडामध्ये मानवाला तारून नेतील ते केवळ गणपती विनायक